नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 197ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे, मी सर्वांचा सन्मान करतो, मी ब्रह्म आहे, मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे, मला सर्व शक्य आहे, मी सर्वांना सकारात्मक विचार, सकारात्मक ऊर्जा देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करायचा आहे. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि तिथूनच पुन्हा एकदा श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया अनुलोम विलोम.
आणि आता आपण सावकाश डोळे उघडायचे आहेत. आणि काही सकारात्मक वाक्य आपण बोलणार आहोत, एक आत्मसाक्षात्कार ध्यान म्हणून. मी ब्रह्म आहे, मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. माझ्या स्वतःवरती पूर्ण विश्वास आहे. मला सर्व शक्य आहे. माझ्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे. मी नेहमी सकारात्मक विचार करतो. मला कुणाला घाबरण्याचं कारण नाही. मी सर्वांचा सन्मान करतो. माझ्याकडून कुणाला त्रास होणार नाही. मला येत असलेल्या सर्व अनुभवांची जबाबदारी ही माझी आहे. मी चांगलं ऐकतो, मी चांगलं पाहतो, मी चांगलं बोलतो आणि मी चांगलं वाचतो. मी शिस्तबद्ध जीवन जगत आहे. मी नवनवीन गोष्टी शिकत राहतो. प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकायला मिळतं आणि मी ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. हातात घेतलेलं कोणतेही काम किंवा गोष्ट पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे, माझा धर्म आहे. माझ्यासाठी सर्व एक समान आहे. मी माणसांकडे माणसांसारखं पाहतो. मी माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म मानतो. मी प्रत्येक क्षण, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस आणि माझं जगणं कसं समृद्ध होईल याकडे लक्ष देतो. माझं माझ्या स्वतःवरती पूर्ण नियंत्रण आहे. आनंदी, निरोगी, शांत, सकारात्मक आयुष्य जगणं हे सर्वस्वी माझ्या स्वतःच्या हातात आहे. कारण मी ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे. आता आपण समर्थांची आरती गाऊया. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया मती देया रे. अक्कल कोटी वास करुनिया, दाविली अघटित चर्या रे. लीला पाशे बद्ध करुनिया, तोडिले भव भया रे. यवने पुशिले स्वामी कहाँ है, अक्कल कोटी पहारे. समाधि सुखते भोगुनी बोले, धन्य स्वामी वर्या रे. जानसी मनीचे सर्व समर्था, विनऊ किती भवहरा रे. इतुके देई दीन दयाळा, नच तव पद अंतरा रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया मती देया रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. उठ जाग भारत जाग रे, आलस्य निद्रा त्याग रे. उठ जाग भारत जाग रे, आलस्य निद्रा त्याग रे. पुरुषार्थ का बेड़ा उठा, पुरुषार्थ का बेड़ा उठा, जागेगा तेरा भाग्य रे. उठ जाग भारत जाग रे, आलस्य निद्रा त्याग रे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे.
सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्याला दिल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, जे काही ज्ञान आपण मिळवलंय ते वाटायला हवं. येस, तुम्ही छोट्यातलं छोटं, लहानातलं लहान असू द्या किंवा मोठ्यातलं मोठं ज्ञान असू द्या, जी काही विद्या तुम्ही अवगत केली आहे, जे काही ज्ञान तुम्ही अवगत केलं आहे, ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करा आणि केलाच पाहिजे. ते ज्ञान आपल्याकडे ठेवून आपण काय करणार आहे? सगळ्यांना माहिती आहे, जी काही आपण काहीही इथून घेऊन जाऊ शकत नाही. शेवटच्या क्षणी सर्व इथेच राहतं. मग तुमचा तो पैसा अडका असो, हे शरीर असो, आणि मग जे मिळवलेलं ज्ञानही असो. त्यामुळे आयुष्यात जे काही ज्ञान, जे काही तुम्ही विद्या मिळवली आहे, ती तुम्हाला दुसऱ्यांना कशी वाटता येईल, कसे दुसऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल हे पहा. आणि आज तर ते ज्ञान, ती विद्या पोहोचवण्याची माध्यमं खूप सारी आहेत आणि खूप काय म्हणतात इझीही आहे ते ज्ञान पोहोचवणं. ना तुम्हाला कुठे जायचं आहे, आज तुमच्या हातात मोबाईलसारखी वस्तू आहे, तिचा सदुपयोग करा. सोशल मीडिया, यूट्यूबच्या माध्यमाचा सदुपयोग यासाठी करा की जिथून तुम्ही करोडो लोकांपर्यंत तुमचं ज्ञान, तुमची माहिती, तुमची विद्या तुम्ही पोहोचवू शकाल. तर जे काही शिकताय, जे काही अनुभवता आहे, ते शेअर करा, ते लोकांपर्यंत पोहोचवा. त्यांच्यातून कोणाला तरी सेमच्या सिच्युएशनमधून कोणी जात असेल किंवा थोडं कमी जास्त जात असेल, त्याला त्याच्यातून काहीतरी मिळेल. आणि जो शेअर करण्याचा, वाटण्याचा जो आनंद आहे, जो परमानंद म्हणता येईल, तो तुम्हाला मिळेल. त्यामुळे याच्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे की आपल्याला जे काही ज्ञान मिळतं आहे, जी काही विद्या आहे, जे काही आपल्याला अनुभवतो आहे, ते आपल्याला शेअर करायचं आहे, लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू द्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.